साल 1988 संभाजीनगरचं मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदान। या मैदानावरून बाळासाहेब ठाकरे कडाडले। खान हवा की बाण हवा आणि संभाजीनगरची हवाच बदलली। महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासूनच एक हाती मुस्लिमांचा प्रभाव असलेला संभाजीनगर मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला बनला। तेव्हापासून ते आजतागायत गेली कित्येक दशक छत्रपती संभाजीनगरचं राजकारण खान की बाण याच नाऱ्यावर चालतंय। प्रत्येक निवडणुकीला खान की बाण म्हणत आर्या पारच्या लढाईचं स्वरूप दिलं जातं। यंदा मात्र समीकरण बदललंय। आजवर ज्याच्या हाती बाण होता त्यांनाच खानाला आवाहन करण्याची वेळ आली आहे। का हा प्रश्न निर्माण झालाय? त्याचं कारण आहे चंद्रकांत खैरे यांचा एक व्हायरल व्हिडिओ। काय घडलंय नेमकं सविस्तर जाणून घेऊया। एक भी मुस्लिम आदमी ने एक भी पत्थर नहीं मारा मंदिर पे नमाज पढ़ने के बाद में से। मालूम है ना? जी क्यों करते हैं? मतलब इतनी इम्पोर्टेंट नमाज है जी। छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभेत यावेळी शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चंद्रकांत खैरे आणि शिवसेना शिंदे गटाकडून संदीपान भुमरे मैदानात आहेत। या दोघांच्याही पुढे आहेत MIMचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील आणि जलील यांचं तगडं आव्हान असणार आहे। 1999 ते 2014 या काळात संभाजीनगरच्या लोकसभेत शिवसेनाच बाहुबली होती। इथल्या जनतेने हिंदुत्वाच्या बळावर सलग 4 वेळा खासदार म्हणून चंद्रकांत खैरेंना निवडून दिलं होतं। पण 2019ला पासे पलटले। 2019ला पत्रकारितेतून राजकारणात आलेल्या इम्तियाज जलील यांनी 4492 मतांनी चंद्रकांत खैरेंना धूळ चाखायला लावली आणि शिवसेनेच्या हातून संभाजीनगरचा गड गेला। हाच गड आता दोन्ही शिवसेनेला परत हवाय। दोघांनीही संभाजीनगरची जागा प्रतिष्ठेची केली आहे। बाळासाहेबांचे वारसदार म्हणून जनता कोणाला निवडेल हे पाहण्यासाठी संभाजीनगरच्या जागेशिवाय चांगला पर्याय नाही असं दोघांचंही म्हणणं आहे। त्यामुळेच इथे दोघांनीही उमेदवार उतरवलाय। पण यात संभाजीनगरचा खान की बाण हा नारा फसल्याचं दिसतंय। शिंदेंची शिवसेना पुन्हा तोच नारा देतीये, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर बाणाच्या विरुद्ध खानाला आवाहन करण्याची वेळ आली आहे। कारण आहे संभाजीनगरमधील मुस्लिम मतदार हा फॅक्टर। राज्यभरात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुस्लिमांचं प्रचंड समर्थन मिळत आहे। पण संभाजीनगरमध्ये मुस्लिम उमेदवार उभा असल्याने आपल्याला मुस्लिम मतं मिळावीत म्हणून खैरे हे प्रयत्नांची शर्थ करत असल्याचा आरोप एका व्हिडिओच्या आधारे केला जातोय। संभाजीनगरच्या लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची टक्केवारी 21 ते 22% एवढी आहे, तर अनुसूचित जाती जमातीची संख्या 19 ते 20% इतकी आहे। शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेच्या मतांचं विभाजन होणार हे निश्चित आहे। अशा परिस्थितीत संभाजीनगरमधील 22% मतदार म्हणजेच मुस्लिमांना आपल्याकडे खेचणं उद्धव ठाकरेंच्या फायद्याचं ठरू शकतं असं राजकीय विश्लेषक सांगतात। शिंदे भाजप सोबत गेलेत आणि हिंदुत्व याच मुद्द्यामुळे गेले असं ते ठणकावून सांगतात। तर ठाकरे हे काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असल्याने मुस्लिमांना सोबत घेणं त्यांनी 2019 पासूनच सुरू केल्याचं दिसतंय। उद्धव ठाकरे राज्यभरात मुस्लिम मतदारांना सोबत येण्याचं आवाहन करताना दिसतात। त्यांच्या सभांना त्यांच्या भेटींसाठी मुस्लिम समाजातील मतदारांची लक्षणीय उपस्थिती दिसून येते। संभाजीनगरमध्येही हाच फॅक्टर जादू करेल अशी अपेक्षा ठाकरेंना आहे। पण यामुळे त्यांच्यावर टीका होतीये ती हिंदुत्व सोडल्याची आणि खानाला जवळ केल्याची। छत्रपती संभाजीनगरमध्ये उभाठाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा एक व्हिडिओ फिरतोय। यात मागच्या वर्षी रामनवमीला झालेल्या दंगलीमध्ये मुस्लिमांनी दगडफेक केली नाही असा दावा खैरेंनी केल्याचं दिसतंय। सोबतच मुस्लिमांनी दररोज 5 वेळा नमाज पठण करावं आणि बाहेर आल्यानंतर फुंक मारल्यास आजार बरे होतात असंही त्यांनी सांगितलंय। यावरून शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी भर सभेत तो व्हिडिओ दाखवला आणि हेच का उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व असा प्रश्न उपस्थित करत थेट हल्लाबोल केला। नमाज पढ़ने के बाद में आपको बताऊंगा, मैं जब मस्जिद के वहाँ बाहर कोई लोग बीमार ये रहते, नमाज पढ़ने के बाद में से मालूम है ना? जी क्यों करते हैं? मतलब इतनी इम्पोर्टेंट नमाज है जी। इसलिए मैंने कि इन्होंने अगर 5 बार नमाज पढ़ ली है तो इनके कारण से कई लोग अच्छे हो जाएंगे। आता म्हणा मुझे मत दो, मी औरंगजेबाच्या कबरीवर पत्थर लावणार, तुम्ही नमाज पढ़णार आणि मी पण नमाज पढ़णार अशा तीव्र शब्दात ताशेरे ओढत पुन्हा संभाजीनगरचं राजकीय वातावरण तापवलं आहे। ईदच्या दिवशी खैरेंनी सगळ्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या होत्या। त्यावेळी जलील आणि खैरे हे समोरासमोर आले होते आणि त्यांनी गळाभेट सुद्धा घेतली होती।
त्यावेळी जलील यांनी प्रतिक्रिया दिली होती की यंदाच्या निवडणुकीत खान की बाण हे राहणार नाही असंच दिसतंय. तर MIMचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये 15 एप्रिलला सभा घेतली होती. त्या जाहीर सभेत शिवसेना उबाठा गटावर धनुष्यबाणावरून त्यांनी टीका केली होती. जे लोक खान की बाण अशी टीका करत होते त्यांचा बाण आता कुठे गेला, त्यांच्या गळ्यात आता साप आलाय असा आरोप आणि टीका ओवेसी यांनी केली होती. म्हणजेच बाणाच्या विरुद्ध खानाला आवाहन केलं जातंय असं नरेटिव्ह उभं करण्याचा प्रयत्न उबाठाच्या विरोधात विरोधकांकडून केला जातोय असं बोललं जातंय. यावर चंद्रकांत खैरे यांनी मी बोलणार नाही असं सांगितलंय. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले आहेत की खान पाहिजे की बाण पाहिजे या घोषणेतून आमचा खानाला नाही तर खान प्रवृत्तीला विरोध होता. आमचं हिंदुत्व चूल पेटवणारं घर पेटवणारं नाही आणि बाळासाहेब ठाकरेंनी दुसऱ्या धर्माचा द्वेष करणं शिकवलं नाही. दुसऱ्या धर्माबद्दल बोलणं म्हणजे हिंदुत्व धोक्यात येतं असं होत नाही असं दानवे म्हणाले आहेत. एकंदरीतच काय तर संभाजीनगरमध्ये खान की बाण या मुद्द्याने पुन्हा पेट घेतलाय. पण उबाठाच्या बाबतीत हा नारा बदलला आहे. ते आज बाणाविरोधात खानाला साथ घालताना दिसत आहेत. संभाजीनगरच्या या बदललेल्या राजकारणाबद्दल, या वाऱ्याबद्दल आणि या खान की बाण या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका.